एवढा मोठा आक्रोश रस्त्यावर आला समाजाच्या भावना आहेत समाजाच्या भावना आहेत हा लढा आता फक्त तुमच्या कुटुंबाचा नाही तर राज्याचा झालेला आहे न्यायासाठी सगळ्या समाजाचा आहे 18 पगड जातीचा आहे हा लढा निश्चित बघितलं आपण थोडंसं भावनाविवश झालेले दिसत आहेत या ठिकाणी त्यांचा छोटा मुलगा सुद्धा आहेत त्यांच्या भगिनी सुद्धा या ठिकाणी ताई काय म्हणाल शेवटी एवढे लोक न्यायासाठी उठले माझे सगळे भाऊच आहेत त्यांना माझ्या भावाला न्याय लढलंच पाहिजे माझे एवढे एक भाऊ गेला म्हणून काय झालं माझे एवढे भाऊ मी खूप मला असं वाटतं की विश्वास आहे माझा ह्या एवढ्या माझ्या भावांनी सर्व समाजाच्या की न्याय मिळत देतील माझे भाऊ माझा एक भाऊ गमावले मी मला लाखो भाऊ उभा केले माझ्या भावाने मला खूप अभिमान वाटतं बजरंग सोनवणे माझ्यासोबत आहेत खासदार बजरंग सोनवणे काय सांगाल बाप्पा कशा पद्धतीने हे सगळं चालू आहे आणि आज 19-20 दिवस उलटत आहेत काहीच केलं जात नाही आज 20 दिवस झालेले आहेत संतोष देशमुख यांची हत्या होऊन पण ज्या संतोष देशमुखांचं किडनॅपिंग झालं त्या क्षणापासून आजपर्यंत मी लढा लढतोय आणि पुढच्या काळात सुद्धा आम्ही सर्वजण मिळून एकत्रित लढा लढण्याच्या दृष्टिकोनातून समाजातील सर्व जाती धर्माचे लोक असतील सर्व एकत्रित येऊन सर्व पक्षीय हा मोर्चा आज काढलेला आहे याचं काय ही आहे तर याच्यातून एकच पाहिजे की मारेकऱ्याला सजा झाली पाहिजे त्यांना पकडलं पाहिजे जे मास्टर माइंड आहे तो पकडला पाहिजे ही आमची सर्वांची मागणी आहे पण 20 दिवसापासून प्रशासनानंही केलेलं नाहीये पहिले 2 आरोपी पकडले परत एक पकडला दुसऱ्या दिवशी आणि परत चौथा पकडला का सिलेंडर झाला याचा आणखी खुलासा होत नाहीये जर खरोखर खंडणीतला आरोपी पकडायचा म्हणलं तर त्याला गार्ड होते त्यांना गार्ड का दिलं तर संरक्षण कशामुळे दिलं तर त्यांच्या जीवाला काय धोका होता खंडणी गोळा करायचा धोका होता का काय होतं त्यांना कशामुळे संरक्षण दिलं होतं इथं आमदाराला संरक्षण होतं मागच्या वेळेस काही वेळेस आता मग ती गार्ड होते त्या गार्डनी काय केलं त्यांनी आय विटनेस म्हणून का गुन्हा दाखल केला नाही मी कालच मागणी केली होती हे सर्व बरेच प्रकार आहेत मग आता एसपी साहेब नवीन आले ते एसपी साहेब बी खूप चांगलं काम करणार आहेत करतायत असं ऐकतो मग एसपी साहेबांनी सुद्धा एखाद्या त्या आरोपीच्या घराला कुठे भेट दिली का मी कालही म्हणलं आजही म्हणतोय एसपी साहेब तुम्ही स्वतः तरी जा एखाद्या आरोपीच्या घरी जाऊन विचारा की कुठे आहे तुमचा हा माणूस कुठे अरे एखादा आरोपी एखाद्याच्या घरातच नसावा मला असा संशय आहे की आरोपी घरातच आहे आणि घराला कुलूप आहे खरी गुन्हा काय आहे तर मारणं हा गुन्हाच आहे पण टॉर्चर करून मारले काय गुन्हा होता त्याचा अरे एवढा गरीब सरपंच एवढा गरीब पोरगा आणि त्याला कशामुळे मारलं त्या खंडणीमुळे मारलं गेलं लोकांचा आक्रोश आहे आज तुमच्या पाठीमागे देखील लोक पाहतो आणि हजारो लोक रस्त्यावरती उतरलेले आहेत नेमका हा आक्रोश काय बीड जिल्ह्यातल्या लोकांचा आक्रोश याच्यासाठी आहे की बीड जिल्ह्याला पुनश्च एकदा कायदा व सुव्यवस्था प्रस्थापित झाली पाहिजे जर हे लवकरात लवकर नाही घडलं तर पुढच्या येणाऱ्या नवीन वर्षामध्ये मी स्वतः उपोषणाला बसणार आहे असं डिक्लेअर केलंय मग ती दिल्लीत बसायचं मुंबईत बसायचं का जिल्ह्याला बसायचं हा निर्णय पक्षश्रेष्ठीबरोबर चर्चा करून महात्मा गांधीच्या पुतळ्यासमोर मी उपोषणाला बसल त्याची तारीख वेळ पुढची दिशा आम्ही ठरवू आम्ही 100% मी एकटा आता बसणार आहे माझ्यासोबत आणखी कोण बसेल त्याचा निर्णय वेळोवेळी पुढे करू सचिन सोबत मी सुरेश जाधव बीड जरांगे पाटील आपल्या बरोबर दादा हा आक्रोश आहे असं म्हणावं लागेल का आता याच्यापेक्षा सरकारला काय बघायचे काय माहिती मुख्यमंत्र्यांना यापेक्षा आणखीन काय बघायचं जर आता शांततेत आणखीनही मराठी आमचे खून होऊन जर असले तर न्याय द्यायचा नसेल तर मुख्यमंत्र्यांना काय बघायचे काय माहिती या राज्याचा कसा मुख्यमंत्री विध्वंस घडून आणायला लागलेत त्यांच्याच नेत्याच्या माध्यमातून त्यांच्या जातीवादी असणाऱ्या त्या 5-6 नेते जवळ धरलेत जे आरक्षणाविषयी जातीवाद करतात जनतेत जातीवाद करतात आणि अशांना पकडून त्यांना काय विध्वंस घडवून आणायचा या राज्यात माहिती नाही मुख्यमंत्र्यांना नेमकं काय घडवून आणायचं पण आम्ही पण मराठी आहेत जर एकदा संयमाचा बांध तुटला नाही आम्ही घेणार सरकारला हा मोर्चा बघितल्यानंतर मुख्य आरोपी जे आहेत ते त्यांना अटक करतील असं तुम्हाला वाटतंय का आता करतातच का काल परवा म्हणले ते मी कुणाला सोडणार नाही धरलंच नाही सोडता कुणाला चौकशी चालू आहे तपास चालू आहे चौकशी कोणाची करता आरोपीची अटक नाही तपास कोणाचा करता चौकशी करायला माणूस तर अटक पाहिजे ना तरच चौकशी करताल ना शेवटी समाजाने आशा ठेवलेली पण हे खरं सांगतो मराठी हे एकदा आता खून झाला याच्यापेक्षा अंतिम तर काही नाही मग जीवावर उद्धार होते मराठी सुद्धा शेवटी मराठ्यांना सुद्धा ते जर आमच्यावर हल्ले करायला लागले दहशत करायला लागले जसं तसं उत्तर द्यावं लागणार आणि इथून पुढे मराठ्यांनी धाडशी व्हावं आपण कोणाच्या वाटा जायचं नाही पण जशाला तसं उत्तर द्यावं लागेल ते जर माणसं मारायला लागले हल्ले करायला लागले गोळ्या घालायला लागले तर स्वसंरक्षणासाठी प्रत्युत्तर मराठ्यांना यापुढे द्यावं लागणार
किती दिवसाचा अल्टिमेटम तुम्ही द्याल सरकारला आरोपीला अटक करण्यासाठी? बघूयात ना आता आज त्याने काय करतात काय नाही, नसता मग तर त्यांना जिरीस आणावं लागणार आणि आणणार आहे. आपण बघितलं तर हे होते मनोज जरांगे पाटील आणि यांनी सरकारला इशारा दिला